जय जय रघुवीर समर्थ। कोणीतरी खूप दुःखी असतं, आपण त्यांना प्रेमाने सांगतो की सोडून द्या, विसरून जा, छोटीशीच तर गोष्ट आहे, पण तो ती गोष्ट सोडत नाही आणि आपल्याला वाटतं की उगाच छोट्या गोष्टींचा इतका जास्त विचार करत बसला आहे। पण मित्रांनो, प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळी असते। जी गोष्ट आपल्यासाठी सोपी असते तीच गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी अवघड असते। त्यांना तुमच्या मतांची नव्हे तर प्रेमाची आणि शक्तीची गरज असते। थट्टा किंवा टीका करून त्यांची किंवा तुमची देखील शक्ती वाया घालवू नका, कारण बोललेले शब्द आणि तुटलेला विश्वास कधीच परत येत नाही। राग आणि प्रेम दोन्ही तयार ठेवा। ज्यांना जे पात्र आहे ते देऊन टाका। काहीही दिसत नसताना काय दिसते हे फक्त अंधारातून गेलेल्यांना समजते। लोक तुमचे कौतुक तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे त्यांच्याकडेच दुर्लक्षित करायला शिकाल। जो माणूस दुःख येण्याआधीच दुःखी होतो त्या माणसाला गरजेपेक्षा पण जास्त त्रास होतो। या जगात समजून घेणारे कुठे भेटतात? जे पण भेटतात ते समजावून सांगून निघून जातात। राग वाईट असतो, पण जिथे गरज आहे तिथे राग दाखवलाच पाहिजे, नाहीतर चुकीचं काम करणाऱ्यांना कधी समजणारच नाही की ते चुकीचं काम करत आहेत आणि कायम तो व्यक्ती तसाच करत राहील। आयुष्यात खूप चुका झाल्या आणि त्या चुका लोकांना ओळखण्यात जास्त झाल्या, हीच मोठी चूक झाली। ढोंग आणि खोटं बोलून वागण्यापेक्षा चांगले आणि खरे बोलून शत्रू बनवा, तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही। जेव्हा नाती आपल्याला रडवायला लागतात ना तेव्हा दुर्लक्ष करायला शिका, आयुष्य खूप सोपं होईल। असे म्हणतात की ज्यांचा आपण जास्त विचार करतो ते स्वप्नात येतात, मग ते जास्त हवेशी वाटून आयुष्यात का येत नाही। योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्यही मावळताना दिसतो। मित्रांनो, कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र जपूनच केला पाहिजे, कारण अपमान हे एक असे कर्ज आहे जे प्रत्येकाला संधी मिळाल्यावर व्याजासहित फेडावेच लागते। फक्त दोनच गोष्टींमुळे माणूस सर्व नातेसंबंध गमावून बसतो, एक म्हणजे गैरसमज आणि दुसरे म्हणजे त्याचा गर्व। कारण हे जग ना आमचं घर आहे ना तुमची जागा आहे। लक्षात ठेवा, दुसरी संधी फक्त कथा देते, आयुष्य नाही। परमेश्वराने घेतलेले निर्णय आपल्या निर्णयांपेक्षा खूप चांगले असतात। जे तुमचा मत्सर करतात त्यांचा कधीही द्वेष करू नका, कारण हे तेच लोक आहेत जे तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त चांगले समजतात। क्षमा ही चुकांसाठी असते, पण फसवणुकीसाठी नाही। ज्यांचे हृदय प्रेमाने भरलेले आहे ते दुसऱ्यांचे हृदय प्रेमाने भरण्यास सक्षम असतात। ज्यांच्या मनाची भावना खरी असते त्यांचे सर्व कार्य चांगलेच असते। जेव्हा एखादी व्यक्ती संकटात अडकते तेव्हा घरातील दोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष हे सर्व दोष दिसतात, फक्त स्वतःचाच दोष दिसत नाही। तू स्वतःला कापून जरी टाकलेस ना तरी हे जग तुला कधीच आनंदी करणार नाही। त्यामुळे तुझे आयुष्य तू आनंदाने जग। क्षणोक्षणी सहानुभूती दाखवणारे लोक जेव्हा निभवायची वेळ येते तेव्हा ते सर्वात लांब उभे राहिलेले असतात। मित्रांनो, एखाद्यावर प्रेम करणं खूप सोपं आहे आणि त्याच्यावरच कायम प्रेम करणं हे मात्र कठीण आहे, कारण हा एक टर्निंग पॉइंट आहे जिथे आपल्याला कळते की आपल्यावर खरोखर कोण प्रेम करत आहे। ज्याला तुमची साथ सोडायची आहे त्याला जाण्यासाठी मार्ग द्या। जर तुम्ही त्याला राहण्यासाठी सांगितले तर तो तुमचा कधीही आदर करणार नाही। या जगात कोणीही सहानुभूतीशील नाही। आपल्याच माणसांचं प्रेत स्मशानभूमीत ठेवून अजून किती वेळ लागेल ही आपलीच माणसं विचारत असतात। तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तींसमोर उघडा जे वाचल्यानंतर तुम्हाला समोरची व्यक्ती समजून घेऊ शकेल। मित्रांनो, आठवण येणे आणि कामासाठी आठवण काढणे यात खूप मोठा फरक आहे। आठवण आपण त्यांची काढतो जी माणसं आपली असतात
आणि आपली आठवण तेच काढतात ज्यांनी आपल्याला आपलं समजलेलं असतं. हृदय आणि मनाच्या युद्धात झोपेचा मृत्यू अर्थहीन होतो. जीवनातील सर्व सुखसोयी आपण पैशाने मिळवू शकतो, परंतु जीवनात शांती केवळ आपल्या सत्कर्मातूनच मिळत असते. ना कोणी आपल्याला आपलं बनवणार आहे, ना कोणी आपल्याला सोडून जाणार आहे. जर एखाद्यासाठी तुम्ही तुमचे अस्तित्व पणाला लावले असले तरीही जोपर्यंत तुम्ही त्याच्या उपयोगाचे आहात ना, तोपर्यंतच तो व्यक्ती तुमचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांचे काम करणार नाहीत किंवा तुम्ही काहीतरी चुकी कराल, त्या दिवशी तुम्ही केलेली सगळी चांगली कामं विसरून ते तुम्हाला हाकलून लावतील. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. मित्रांनो, आयुष्य तर इथे सर्वांकडे आहे, पण इथे आनंदाने कोणीही जगत नाही. आयुष्य हे मित्रांद्वारे मोजले जाते आणि प्रगती ही शत्रूंद्वारे मोजली जाते. ज्यांना कसलीही आशा नसते तेच लोक वाईट काळात साथ देतात. संशयावर इलाज नाही, चारित्र्याचा पुरावा नाही, मौनापेक्षा चांगले साधन नाही आणि शब्दांपेक्षा मोठा आवाज नाही. फुरसतीत आमची आठवण येत असेल तर असू द्यात. आपण नक्कीच एकटे आहोत, वाया जाणार नाही. जी व्यक्ती तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत नव्हती, त्या व्यक्तीला तुमच्या आनंदाच्या काळात राहण्याचा काहीच अधिकार नाही. लाखो शब्दात जरी दिला ना, तरी सोडून जाणारा कधीच थांबत नाही. त्यामुळे नातं जोडताना 100 वेळा विचार करा. हे परमेश्वरा, आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती दे जी मनापासून बोलेल, मन राखण्यासाठी नाही. तुम्हाला जिथे मनवायची गरज नाही अशा लोकांसोबत नक्कीच राहा. जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, जो तुमचा मनापासून आदर करतो, तुमच्या चेहऱ्याला आणि स्टेटसला न बघता तो तुम्हाला वेळ देतो, त्याच्यावर नक्कीच प्रेम करा आणि त्याची कदर करा. आपल्याला नावं ठेवणाऱ्यांचं काय जातंय, कमाल तर सहन करणारेच करतात. मित्रांनो, वेळ ही मुकी नाही, फक्त शांत आहे. वेळ आल्यावर सर्वांना सर्व काही दाखवून देणारच आहे आणि तेव्हा कळेल की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. जीवन जितकं साधं असेल तितकंच आपल्या आयुष्यातील तणाव देखील कमी असणार. लोक बोलतात की प्रेम खूप समजूतदार बनून आणि विचार करून केलं पाहिजे, पण आता त्यांना कोणी समजवायचे की विचार करून तर कारस्थाने केली जातात, प्रेम नाही. लोक खरं सांगतात की प्रेम करणं कठीण नाही, पण प्रेम मिळणं कठीण आहे. जे तुम्ही करू शकता ना, ते इतर कोणीही करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. एखाद्याबद्दल सर्वच जाणून घेणे हे त्याला पुन्हा अनोळखी बनवते. आजच्या माणसाला नियम आवडत नाहीत आणि आश्वासने देखील आवडत नाहीत, त्याला फक्त फायदे आवडतात. मित्रांनो, काही वेदना अशा असतात ज्या आपण फक्त सहन करू शकतो, पण कोणालाही सांगू शकत नाही. लोकांना हक्क गाजवायचा आहे, पण कुणालाही नातं निभवायचं नाही. धैर्य जरी गाठले नाही तरी वाटा खूप काही शिकून जातात. लोकांना तुमच्या हृदयात नाही, पण तुमच्या अवकातीत ठेवायला शिका, तरच आनंदाने आयुष्य जगाल. कुणावरही इतकं प्रेम करू नका की नंतर सर्वात जास्त त्रास फक्त तुम्हालाच होईल. कारण दुनिया मनापासून प्रेम करत नाही, तर स्वार्थासाठी प्रेम करते. ओळखलं तर मला सर्वांनी आहे, पण आजपर्यंत मला कुणीही समजून घेतलं नाही. प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे खूप महाग छंद आहेत. स्वस्त लोक ते कधीही ठेवू शकत नाही. ती चूक सर्वात मोठी असते, ज्यामध्ये कोणालाच आपली चुकी कळत नसते. मुद्दा हा नाही की आपण कोणाशी बोलत नाही, मुद्दा हा आहे की आता कुणाशीच बोलायचं मन करत नाही. मित्रांनो, पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका, कारण यावेळी त्याची सुरुवात शून्यापासून नव्हे तर अनुभवापासून होते. मला त्या प्रत्येक व्यक्तीला सिद्ध करून दाखवायचं आहे ज्यांनी माझा क्षणोक्षणी अपमान केला आहे. हे परमेश्वरा, तो जोड्या नक्कीच बनव, पण त्यांना कायमस्वरूपी सोबत ठेवणार असेल तरच तू बनव. नाते आध्यात्मिक असावे,
कारण आज अंतःकरणे भरून येतात आणि शरीरही मरतात. कोणासाठीही खुले पुस्तक बनवू नका. मित्रांनो, हा टाइमपास आहे आणि तुम्ही नक्कीच फेकले जाल. आम्ही तुमचे आहोत आणि सदैव तुमचेच राहू असं 1000 वेळा बोलणारेच शेवटी सोडून जातात. सौंदर्याची अनुभूती हा आरसा नसून कोणाचे तरी डोळे आहेत. थडग्यात शांतता असते असे म्हणतात आणि हे फक्त जिवंत लोकांनी सांगितले आहे. ही मात्र विचित्र गोष्ट आहे. आज मला माझ्या मृत्यूने सोडला आहे. तो जेव्हा जिवंत होशील तेव्हा मी येईल असं त्यांनी सांगितलं आहे. हे म्हणा, मी तुझा प्रामाणिकपणा पाहिला. हे हृदय माझे आहे आणि तुला दुसऱ्यांची काळजी आहे. खोट्यावर चालणारे नाते शेवटपर्यंत कधीच चालत नाही. मला कोणीतरी विचारलं की तू एवढा दुःखी का असतो, तुला एवढं कोणतं दुःख आहे. मग मी देखील हसलो आणि म्हणालो की या चेहऱ्यावर कोणी हसू आणेल असा मला एकही सापडलेला नाही. मी माझ्याच लोकांना इतर लोकांसारखे बदलताना पाहिलेला आहे आणि लोक म्हणतात की आपले ते आपले असतात. मित्रांनो, आदर जिथून हरवला जातो तिथला उंबरठाही कधी ओलांडू नका. मग ते जीवन असो किंवा प्रेम असो. कोणाकडे या गोष्टींची भीक मागत बसू नका. प्रेमात विनाकारण रडू नका. ज्याला स्वतःहून जास्त आपण जीव लावतो शेवटी तोच रडवून जातो. आयुष्य जगण्यासाठी काय पाहिजे? फक्त एकच माणूस जो त्याच्यापेक्षा आपल्यावर जास्त प्रेम करेल. स्वतःला इतके साधे बनवू नका की प्रत्येक जण तुमचा वापर करेल. लक्षात ठेवा की लोक त्याच तारांवर कपडे वाळवतात ज्यात विद्युत प्रवाह वाहत नाही. बदला घेण्यात काही मज्जा नाही, पण स्वतःला बदलण्यात खरी मज्जा आहे. सत्य बोलून कोणाचे तरी हृदय तोडा, पण खोट्याच्या पडद्याआड कोणाचाही विश्वास तोडू नका. मित्रांनो, नातं टिकवायचं असेल तर राग कच्चा ठेवलाच पाहिजे, तरच ते नातं शेवटपर्यंत टिकलं जाईल. हवामान तर बदलतच असते, पण आजच्या दुनियेत लोक देखील हवामानासारखे रंग बदलत आहेत. दुसऱ्यांच्या घरी जाऊन तेच लोक पंचायती करतात. ज्यांना स्वतःच्या घरात काहीच इज्जत नसते तो माणूस खरंच खूप हुशार असतो, जो रागातही तोंडातून चुकीची गोष्ट काढत नाही. हवे असणे आणि ते मिळणे यात खूप मोठा अंतर आहे. मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त पैसे सोबत ठेवा. वेळ आणि लोक नेहमीच तुमच्या सोबत चालतील. चांगल्या काळात कोणासोबत तरी बसणं खूप सोपं असते, पण कठीण काळात एकत्र उभं राहणं खूप अवघड असते. स्वतःला अशा प्रकारे बनवा की ज्याला तुम्ही मिळाल त्याला अभिमान वाटावा आणि जो तुम्हाला गमावेल त्याला पश्चाताप व्हावा. आयुष्य काही निर्णय आपल्याला स्वतःच घ्यायला शिकवते, तर काही निर्णय आपले नशीब घेते. फरक फक्त एवढाच आहे की आपल्याला नशिबाचे निर्णय आवडत नाहीत आणि आपले निर्णय नशिबाला आवडत नाहीत. मित्रांनो, जीवनातून एक नवीन धडा शिकला की तुम्ही जितके इतरांचे कौतुक कराल तितकं जास्त तुम्हाला त्रास होईल. जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपला व्यवहार आणि आपले शब्दच लोकांना एकतर आपले मित्र बनवतात किंवा मग आपले शत्रू बनवतात. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा जीवनाचा धडा आहे. सुखाचे महत्त्व कळावे म्हणूनच आपल्या जीवनात दुःख येते. प्रत्येक वेदना धडा शिकवते आणि प्रत्येकाला बदलते देखील. खूप एकटी असतात ती लोक ज्यांना राग येतो आणि तो राग ते स्वतःच शांत करतात. मनापासून सुंदर असलेली लोक फक्त भाग्यवंतांनाच मिळत असतात. माणसाचा स्वभाव असा आहे की प्रेम मिळेपर्यंत धीर नसतो आणि प्रेम मिळाल्यावर ते त्याला दाद देत नाहीत आणि तिथेच ते उद्ध्वस्त होतात. तुमची इच्छा असूनही तुम्ही लोकांची तुमच्याबद्दलची धारणा बदलू शकत नाहीत. त्यामुळे तुमचे जीवन सहजतेने जगा आणि आनंदी राहा.
ना कोणता मित्र मोठा असतो, ना कोणतं प्रेम मोठं असते. जे तुमच्या अडचणीत साथ देतील तेच खरे असतात. मित्रांनो, आयुष्याला खुले पुस्तक बनवू नका, कारण लोकांना पाने फाडण्यात मजा येते, ते पुस्तक वाचण्यात मजा येत नाही. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर त्याचे वाईट देखील करू नका, कारण हे जग खूप दुर्बल आहे, पण तुम्ही जगाचा निर्माता नाही. विश्वास कमी होऊ देऊ नका, नेहमी प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला हसणारेच उद्या तुम्हाला टाळ्या वाजवतील. आयुष्याला खुले पुस्तक बनवू नका, कारण लोकांना पाने फाडण्यात मजा येते, ते वाचण्यामध्ये नाही. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर वाईट देखील करू नका. हे जग दुर्बल आहे, पण तुम्ही जगाचा निर्माता नाही. विश्वास कमी होऊ देऊ नका, नेहमी प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला हसणारेच उद्या तुम्हाला टाळ्या वाजवतील. एखाद्याचे वाईट करून आनंदी होऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा सावरणे तर दूरच, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही. जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडलं पाहिजे. आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे, कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्याच व्यक्तीला त्याचे कमी महत्त्व असते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतो, हे फक्त तुमचे मत आहे, कारण ज्याचा आपण आदर करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणे अशक्य आहे. मित्रांनो, हे जीवन आहे, इथे तुम्हाला जोडणारे आणि तोडणारे नक्कीच भेटतील. डिप्रेशन येणे हा विनोद नाही. खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नका. जे तुमची कदर करत नाहीत त्यांनी पश्चाताप करावा. एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की त्यांना तुम्हाला गमावल्याचं वाईट वाटलंच पाहिजे. काही चुका अशा असतात ज्या आयुष्यभर भरून काढता येत नाही. श्वास गुदमरतो जेव्हा कोणी हृदयात राहतो पण सोबत राहत नाही. जो दुसऱ्यांमध्ये शांती शोधतो त्याच्यापासून शांती नेहमीच दूर जाते, आणि जे स्वतःमध्ये शांती शोधतात त्यांना नक्कीच शांती मिळत असते. मनापासून एखाद्याला जीव लावल्यानंतर आजकाल फक्त फसवणूकच होत आहे. मित्रांनो, जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही, मग ते कोणाचे घर असो किंवा मग कोणाचे हृदय असो. आपले जीवन एक लहान असे कुरुक्षेत्र आहे. प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे त्या मानाने सोपे आहे, परंतु विकारांचा नायनाट करून अहंकाराच्या मुसक्या बांधणे आणि शेवटी भगवंताच्या चरणी त्याला बळी देणे हे काही सोपे नाही. मित्रांनो, लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे आपल्याला शिकवते ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली तरी आपल्याला शिकता येत नाही. म्हणून देवाने दिलंय त्यात थोडं इतरांना देऊन बघा, आणि देव होता नाही आलं तरी माणूस नक्कीच होऊन पहा. सांगावे त्यालाच जो कोणाला सांगणार नाही, मागावे त्याच्याकडेच जे देईल स्वखुशीने, आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने, आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थीपणाने. चालता चालता माझ्या पावलांना मी एक प्रश्न केला, चालून चालून तुम्ही थकणार तर नाहीत ना? तर त्यांनी उत्तर दिलं, तू फक्त मनाने थकू शकतेस, आम्ही चालून थकणार नाही. मित्रांनो, एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर ती व्यक्ती खूप शांत होते. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करते ना कोणाकडून अपेक्षा ठेवते. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त काळजी घेणे हाच असतो. जगातलं सगळ्यात कटू सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. असे असले तरीही नाते जपण्यातच खरा आनंद आहे. सल्ला घ्यायचा असेल तरी यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं हे सांगतो आणि अयशस्वी काय करू नये हे आपल्याला सांगतो. सुख हे उमलणाऱ्या फुलांसारखं असावे,
जे दररोज उमलत राहावे आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखे असावे, जे क्षणात निघून जावे. आयुष्यात काहीही असो, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील आणि इतरांनाही राहील. मित्रांनो, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभे राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाने जोडलेली असतात ती सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतात. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नसतात आणि संकट आल्याशिवाय माणसाचे डोळे उघडत नसतात. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक फार कमी असतात, पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत, आपल्याला मनापासून आपलं समजावे लागते. काही वेळा सत्य ते नसते जे तुम्हाला दाखवले जाते, सत्य तर ते असते जे तुमच्यापासून लपवले जाते. मित्रांनो, जी लोक तुमच्या भावना समजून घेऊनही तुम्हाला दुःख देतात ती कधीच तुमची असू शकत नाहीत. स्वतःला आनंदी ठेवायला शिका आणि ही जबाबदारी दुसऱ्यावर कधीच देऊ नका, नाही तर तुम्हालाच रडावे लागेल. जीभ सगळ्यांनाच मिळाली आहे, पण ती कधी वापरायची ही समज फार कमी लोकांना मिळाली आहे. प्रसंगी शत्रूवर न मारलेली चपराक नंतर त्यांच्याच तोंडावर पडते. मी नेहमीच मनापासून नाती निभावली होती, पण लोकांनी माझ्या मनाचा वापर केला होता. आज जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हाच मला समजलं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना सर्व काही माहीत आहे, पण अशा लोकांपेक्षा मूर्ख कोणीच नाही. मित्रांनो, वाईट दिवसांचा देखील एक फायदा आहे की इथे सगळ्याच नात्यांची कसोटी लागते. माझ्यासाठी एखाद्याशी नाते असणे म्हणजे प्रामाणिकपणा, विश्वास आणि आपलेपणा. नातेसंबंधात असताना भावना मनाने जितक्या दुखावल्या जातात तितक्या नात्याच्या मृत्यूने देखील दुखावल्या जात नाहीत. नाते कधीच नैसर्गिक मृत्यूने मरत नाही, ती नेहमीच मारली जातात. माणूस दुःख विसरतो, पण त्याच्यासोबत झालेली फसवणूक तो कधीही विसरू शकत नाही. मनातील विचारांची वाहतूक जितकी कमी होईल तितकंच जीवनाचा प्रवास सुखकर होईल. मग ती वाहतूक गैरसमजांची असेल, द्वेषाची असेल किंवा अज्ञानाची असेल. मित्रांनो, जी व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वतःपेक्षा पण इतरांची जास्त काळजी घेते, अनेकदा त्यांची काळजी घेणारेच कोणी नसते. लोक त्यांच्या मनोरंजनासाठी आमच्याशी बोलत होते, पण आम्हाला वाटलं की ते आमच्या प्रेमाखातर आमच्याशी बोलत आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जास्त अधिकार ठेवण्यास सुरुवात करता तेव्हा ती व्यक्ती हळूहळू तुमचं कौतुक करणे बंद करते. जेव्हा तुमची खास लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतील तेव्हा समजून जा की त्यांची गरज आता पूर्ण झालेली आहे. एखाद्याच्या पडलेल्या विचाराशिवाय सर्व काही उचलता येऊ शकते. एका पिढीचा ढोंगीपणा पुढच्या पिढीची परंपरा बनतो. एक वेळ होती जेव्हा आम्ही हसायचो आणि आज कितीतरी वेळा न हसताच संध्याकाळ झाली आहे. जे त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांच्यासाठी आयुष्य फार मजेशीर असते. मित्रांनो, एकटे राहणे तुम्हाला हे देखील शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय नवीन जीवन नाही. ज्याला तुमची लायकी कळत नाही त्याला सोडून देणे चांगलं आहे. आपल्याला काजू बदाम खाणं सोडून अक्कल खाल्ली पाहिजे, त्यामुळे फसवे शहाणपण आपल्याला लवकर येईल. आपल्याला काजू बदाम खाणं सोडून अक्कल खाल्ली पाहिजे, त्यामुळे फसवे शहाणपण आपल्याला लवकर येईल. विचित्र प्रेम होतं तुमचं. आधी तुम्ही आम्हाला वेडं केलं, मग तुम्हीच आम्हाला वेडं म्हणलं आणि मग वेडं म्हणून सोडून दिलं. कधीही कोणाला विशेष समजू नका, कारण हे सर्व संकटांचे मूळ आहे. मित्रांनो, उद्धटपणे बोलून कोणाचेही मन दुखू नये,
कारण वेळ गर्व तोडतो, मग बोलण्यासारखे काहीही परत ठेवत नाही. मित्रांनो, ही वाईट वेळ माणसांची सर्वात मोठी ओळख आहे. कारण वेळ दाखवून देते की कोण वाईट आहे आणि कोण चांगला आहे. तुम्ही त्यांचा जितका आदर कराल तितकेच ते तुम्हाला दुखावणार आहेत. त्यामुळे सावधगिरीने वागा. इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधणे थांबवा. आपण नेहमी आनंदी असाल यावर विश्वास ठेवा. आपल्या माणसांमुळेच काही नाती दुरावलेली असतात, हे मी अगदी जवळून पाहिलं आहे. चुकांसाठी माफी नाही असं म्हणतात, पण सर्वांना माहिती असते की बरोबर काय आहे आणि चूक काय आहे. पण जाणून बुजून लोक चुकीच्या व्यक्तीलाच बरोबर ठरवतात. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर छोट्या लोकांच्या चेहऱ्याला कधीही हात लावू नका. नाराजीचं वय कमी झालं तर नाती खूप पुढे जातात. जिथे प्रत्येकाची हिंमत संपते तिथूनच नव्या आयुष्याची सुरुवात होते. जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुमचा स्वभाव बदला आणि जागा बदला, कारण लोक काही बदलणार नाहीत. मित्रांनो, ज्यांना कोणाचेही वाईट नको असते त्यांच्यासाठी येणारा प्रत्येक काळ हा चांगलाच असतो. घाईघाईने निर्णय घेतल्याबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा थोडा वेळ थांबणे कधीही चांगलेच आहे. सत्याने संकटे दिली नाही तर स्वप्ने आजही सुंदर आहेत. जीव धोक्यात असतानाच वेग दुप्पट होतो. आयुष्यात कधी कधी अयशस्वी लोकांसोबत बसले पाहिजे, कारण त्यांना अहंकार नसतो तर अनुभव असतो. जगासमोर रडण्यापेक्षा धीर धरणे कितीतरी पटीने चांगला आहे. जर तुम्हाला वेळेचे भान नसेल तर याचा अर्थ तुमचा वेळ चांगला जात आहे. मित्रांनो, तुमची व्यथा कोणी विचारेल याची वाट पाहू नका. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे स्वतःचेच औषध आहात. योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असा नाही, कारण मी वेळ खूप जवळून पाहिली आहे. प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद असते, पण काहींना विजय आवडतो तर काहींना नाती आवडतात. आयुष्यात अशी काही स्वप्ने असतात जी आपण नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देऊनही पूर्ण करू शकत नाही. मी तो काळ खूप जवळून पाहिला आहे. अनेकदा ते मनापासून खूप रडतात जे खरे असतात. जी लोक मला खूप आवडली होती पण शेवटी त्याच लोकांनी माझी फसवणूक केली. आम्ही जुन्या विचारांची माणसे आहोत. आम्हाला टाइमपास आवडत नाही तर आयुष्यभराची नाती आवडतात. जेव्हा झोप येत नाही तेव्हा समजते की शांती ही संपत्ती आणि प्रसिद्धीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा कोणत्याही नातेसंबंधाची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त असे म्हणा की मी अडचणीत आहे, मी संकटात आहे. मग तुम्हाला सगळं काही समजून जाईल. मित्रांनो, खूप छान असणं देखील आजकाल खूप वाईट सवय झालेली आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो कारण आपण लोकांचा विचार डोक्याने नाही तर आपल्या मनाने करतो. मी आतून आणि बाहेरून वेगळे राहू शकत नाही, त्यामुळे कधी कधी मी तुम्हाला एकटी दिसते. मर्यादेपलीकडे वाढणारे ते फक्त विनाशच आणते, मग ते प्रेम असो किंवा अभिमान असो. कोण म्हणतं की मोठ्या मोठ्या गाड्यांमधलाच प्रवास चांगला असतो. अरे, आनंदी राहणारे सायकलवर देखील आनंदी राहू शकतात, कारण आजकाल मोठ्या मोठ्या गाड्यांमध्येही लोक रडतात. आयुष्यात नाती खरी असतील आणि मित्र चांगले असतील तर पायी चालतही आयुष्य मजेत आहे. काळजी ही जीवन रक्षक औषध आहे जी नात्यांना कधीही मरू देत नाही. मित्रांनो, जेव्हा स्वप्न दुःख देऊ लागले तेव्हा ते मी पाहणंच बंद केले. जीवनात सर्व काही परत मिळू शकते, पण काळाबरोबर गमावलेले प्रेम आणि विश्वास कधीच परत मिळत नाही. प्रेम ते नाही ज्यामध्ये विजय आणि पराजय आहे. प्रेम ते नाही ज्याच्यामध्ये विजय आणि पराजय आहे. प्रेम ते नाही ज्याच्यामध्ये कोणतीही अभिव्यक्ती किंवा नकार नाही. खरे प्रेम तेच असते ज्यात कुणाला भेटण्याची आशा नसते तरीही हृदयात एक वाट असते. फक्त नात्यांना आदर द्यायला शिका. चंद्र तारे तोडणे ह्या तर फक्त म्हणायच्याच गोष्टी आहेत.
एक दिवस आम्हाला गमावल्याचा पश्चाताप नक्कीच होईल, पण तेव्हा आम्ही ना जगणार ना आमच्यासारखं कोणी असणार. लेखकांनी लिहिले आहे की संपत्ती त्यांच्या बरोबर जाणार नाही, परंतु त्यांनी असे लिहिले नाही की ते दीर्घकाळ जीवनासाठी उपयुक्त ठरेल. सिंह बना, सिंहासनाची काळजी करू नका, मग तुम्ही जिथे बसाल तेच तुमचे सिंहासन बनेल. जग स्वीकारण्याऐवजी हरलेल्यांना पुन्हा नव्याने नाकारते. ही कसली वेळ, प्रत्येकाची रात्र ही दिवसाची शर्यत असते. मित्रांनो, आनंदी होण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही, परंतु प्रत्येक जण आनंदी होण्यासाठीच स्पर्धा करत आहे. जर कोणी तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल तर त्याला हजारो लोक भेटली तरीही तो तुमच्याच आयुष्यात कायम राहील. हृदय एक आहे आणि जिवंत तर दोन आहेत, एक वेदना आणि दुसरे तुम्ही. स्वतःला मस्तर बनवण्याचे दुसरे नाव प्रेम आहे. मी अनेकदा पाहिले आहे की अनेकदा लोक सभ्य माणसालाच मूर्ख बनवतात. आयुष्यात तुम्ही सुद्धा काळासारखे बना. त्यांना परत कधीही भेटू नका ज्यांना तुमची किंमत नाही. आपण आपल्या हृदयात आशा ठेवली आहे, ती पूर्ण झाली तर आपण जिंकू, अन्यथा आपण शिकू. दिवसातून एकदा आपल्या हृदयाच्या दरबारात जा. असे ऐकले आहे की तिथे कधीही वाईट निर्णय नसतात. आपण केव्हा बरोबर होतात हे कोणालाच आठवणार नाही, पण आपण केव्हा चुकीचे होतो हे मात्र कुणीही विसरणार नाही. फक्त तोच माणूस आयुष्यात काहीतरी मोठे करू शकतो ज्याला वेळेचे महत्त्व कळते. जे लोक दुसऱ्यांचं ऐकून बदलत असतात त्यांना स्वतःचे असे काहीच डोके नसते आणि त्यांना या दुनियेमध्ये मंदबुद्धी असे म्हणतात. आपल्याकडे असलेले उत्तम सकारात्मक विचार आणि सकारात्मक चिंतन करण्याची शक्ती हेच आपले खरे गुरु आहेत. इतर आई वडील, गुरु, पुस्तक आपल्याला मार्ग दाखवतात, पण जर तुमचे मन अशांत विस्कळीत असेल तर तुम्ही त्या मार्गावर टिकून राहाल याची काहीच शाश्वती नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचे आभार व्यक्त करत जा. जर तुम्ही स्वतःचे होऊ शकले नाहीत तर तुम्ही कोणत्याच गुरुचे होऊ शकणार नाही. मित्रांनो, हात त्यांचेच धरून चला जे सुखात प्रेमाने आणि दुःखात तुमचा हात घट्ट धरून राहतील, नाही तर दुरूनच डोंगर साजरे समजावे. आपण आपल्या जीवनात चांगलं नातं बनवण्यासाठी खूप गोड बोलतो, चांगला व्यवहार करतो, चांगले मेसेजेस करत राहतो, खूप मेहनत करतो आपण, पण आपल्या अंतरात्म्यामध्ये, आपल्या मनामध्ये झालेल्या जुन्या गोष्टी, चुका, संशय, गैरसमज या गोष्टींना पकडून ठेवतो. वरवर आपण खूप प्रयत्न करतोय नाते टिकवण्यासाठी, पण आपल्या मनात मात्र काही वेगळेच चालू आहे. मग ते नाते कितीही प्रयत्न केले बाहेरून सजवण्याचे, देखाव्याच्या प्रेमाचे, तरीही ते नाते एक ना एक दिवस तुटतच असते. म्हणूनच नात्याला बाहेरून सजवण्याची गरज नसते किंवा दिखाव्याच्या प्रेमाची देखील गरज नसते, तर तुमच्या अंतरात्म्यापासून त्याच्यावर सद्भावना निस्वार्थी प्रेमाची गरज असते. तेव्हाच ते नाते भरत जाते आणि टिकते देखील. मित्रांनो, तुटलेले फूल सुगंध देते, घालवलेला वेळ आठवणी घेऊन जातो. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची शैली असते. काही आयुष्यात प्रेम करतात तर काही जण प्रेमात जीव देतात. माणुसकी माणसाला माणूस बनवते. चिकाटीमुळे प्रत्येक अडचणी सोप्या होतात. लोक फक्त देवळात पूजा करायला जात नाही, तर फक्त श्रद्धा दगडाला देव बनवते. आपण या जगात पाहुण्यांसारखे आहोत हे जर नेहमी लक्षात ठेवले तर एक ना एक दिवस आपल्याला सर्व काही सोडून परत जायचंच आहे. तर एकमेकांच्या सर्व तक्रारी संपतील आणि आपला खोटा अहंकार देखील नष्ट होईल. फक्त ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण या जगात पाहुण्यांसारखे आलो आहोत. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तो स्वतः सन्माननीय असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्यांच्या जवळ असते. चांगले व्यक्तिमत्व कधी जन्म घेत नाही, तर ते निर्माण करावे लागते. आपल्या बरोबर दुसऱ्यांचेही चांगले व्हावे अशी जर आपली मानसिकता असेल
तर आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. मित्रांनो, जर हातातून काही निसटून गेलंच तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण नवीन काही येणार असेल तर त्यासाठी उंचळ ही रिकामीच असायला हवी. हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळतच असते. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमीच जपली पाहिजेत, कारण जीवनाची तत्वज्ञान ही माणसे फक्त शिकलेली नसतात तर ती जगलेली असतात. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरीही नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखू नका. तुमच्यापेक्षा जास्त कुवत असूनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो, याची नेहमी जाणीव ठेवा. तुम्हाला काय करायचे आहे हे ठरवण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर वेळ ठरवेल की तुम्हाला काय करायचे आहे. पैसा एकच भाषा बोलतो. आज तू मला वाचवशील तर मी उद्या तुला वाचवेन. पैसा पुन्हा म्हणतो, मी वरच्या मजल्यावर जाणार नाही, पण जोपर्यंत तू खाली आहे तोपर्यंत मी तुला खूप वर घेऊन जाईन. पाणी घाण झाल्यावर ते ढवळू नका. शांत व्हा, धीर धरा. घाण स्वतः स्थिरावते आणि स्वच्छ पाणी आपोआपच येते. म्हणून जो धीर धरू शकतो त्याला हवे ते सर्व काही मिळू शकते. एक ना एक दिवस काळ नक्कीच बदलणार आहे, फक्त थोडा वेळ द्या. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.